नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी पुरव यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत वाढतील, तज्ञांचे काय मत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. यंदा देशात कापसाचे उत्पादन कमी झाले असूनही बाजारपेठेतील कापसाचे दर मात्र शासकीय हमीभावापेक्षा खालीच आहे. सध्या कापसाला प्रति क्विंटल 1,000 रुपये ते 1,200 रुपये कमी भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले. एका बाजूला पावसामुळे कापसाची गुणवत्ता खालवली आहे, तर दुसऱ्या बाजूला जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि आयात शुल्कावर सूड यामुळे देशातील दरावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. देशांतर्गत बाजारातील सध्याची परिस्थिती कशी आहे ते बघूया. यंदा झालेल्या पावसामुळे कापूस उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. उत्पादन घटल्यामुळे देशामध्ये वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती, परंतु प्रत्यक्षात दर मात्र दबावातच राहिले आहे. विशेषतः ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पहिल्या वेचणीला कापसाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरली आहे. कापसाचे काडी कचरा आणि ओलावा जास्त असल्याने इतर राज्यातील दर गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये कापसाचे दर साधारणपणे 6,700 ते 7,100 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे. याउलट उत्तर भारतातील हरियाणा, पंजाब आणि राजस्थान कापसाची आवक लवकर सुरू झाली. गुणवत्ता चांगली असल्याने तेथे 7,100 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल असे तुलनेने चांगला भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याची परिस्थिती कशी आहे ती बघूया. आंतरराष्ट्रीय दबाव आणि आयातीचा परिणाम. सध्या जागतिक बाजारातही कापसाचे दर कमी झाले आहे. ब्राझील कापूस सर्वात जास्त असल्याने जागतिक स्तरावरील खरेदीदार तिकडे वळत आहे. त्यातच केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत कापूस आयात शुल्क मुक्त केल्याने देशात मोठ्या प्रमाणात कापूस आयात होत आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत सुमारे 20 ते 22 लाख गाठी कापूस आयात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांपुढील संकट आणि CCIची भूमिका काय आहे ते बघूया. पावसामुळे खराब झालेल्या कापसाला खुल्या बाजारात योग्य भाव मिळत नाही. भारतीय कापूस महामंडळ म्हणजे CCI हमी भावाने कापूस खरेदी करते, पण त्यांचे गुणवत्तेचे निकष अतिशय कडक आहे. कापसातील ओलावा आणि काडी कचरा जास्त असल्याने CCI तो नाकारतो. त्यामुळे शेतकऱ्याला नाईलाजाने हा कापूस कमी दराने खुल्या बाजारात विकायला लागत आहे. कापसाची बाजारातील पुढील दिशा कशी असेल ते आता बघूया. कोणत्या घटकावर अवलंबून असेल. उत्पादनाचे अंदाज. कापूस उद्योगातील संघटनांनी अजूनही उत्पादनाची अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही, त्यामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. USDA अहवाल. अमेरिकेचा कृषी विभाग USDA 14 नोव्हेंबर रोजी जागतिक उत्पादन आणि पुरवठ्याचा अहवाल देईल. असे या अहवालातून जागतिक उत्पादनाचे चित्र स्पष्ट होईल. आयात शुल्काचा निर्णय. जानेवारी महिन्यापासून कापूस आयातीचा पुन्हा शुल्क लागू झाल्याने देशांतर्गत दरांना आधार मिळण्याची शक्यता आहे. आवक आणि गुणवत्ता. जानेवारीनंतर बाजारात कापसाची आवक कमी होईल आणि CCI खरेदीही मंदावेल, त्यामुळे चांगल्या प्रतीच्या कापसाला उपलब्धता कमी असल्याने दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. सध्या तरी शेतकऱ्यांनी आपल्या कापसातील ओलाव्याचे प्रमाण कमी करून त्याची प्रतवारी करून तो शक्य असल्यास CCIच्या खरेदी केंद्रावर विकण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांना किमान आधारभूत किंमतही मिळेल. तर चला तर मग बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय. तर पहिली बाजार समिती भिवापूर जात आहे. लांब स्टेपल आवक आलेली 391 क्विंटलची. किमान दर भेटले 6,500 रुपये, कमाल दर भेटले 7,100 रुपये आणि सर्वात दर भेटले 6,800 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वरोरा शेवगाव जात आहे. मध्यम स्टेपल आवक आलेली 150 क्विंटलची. किमान दर भेटले 6,800 रुपये, कमाल दर भेटले 7,100 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,000 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवक आलेली 75 क्विंटलची. किमान दर भेटले 6,500 रुपये, कमाल दर भेटले 7,100 रुपये आणि सर्वात दर भेटले 6,800 रुपये. त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली 2400 क्विंटलची. किमान दर भेटले 6,731 रुपये, कमाल दर भेटले 6,800 रुपये आणि सर्वात दर भेटले 6,770 रुपये. त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवक आलेली 2,103 क्विंटलची. किमान दर भेटले 6,500 रुपये, कमाल दर भेटले 7,100 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,100 रुपये. त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे. लोकल आवक आलेली 282 क्विंटलची. या ठिकाणी दर मिळाला आहे 6,400 रुपये, कमाल दर भेटले 6,950 रुपये आणि सर्वात दर भेटले 6,700 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे. लोकल आवक आलेली 358 क्विंटलची. किमान दर भेटले 6,700 रुपये, कमाल दर भेटले 7,150 रुपये आणि सर्वात दर भेटले 6,800 रुपये. त्यानंतरची बाजार समिती किल्ले दारुड जात आहे. लोकल आवक आलेली 200 क्विंटलची. किमान दर भेटले 7,155 रुपये, कमाल दर भेटले 7,256 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,200 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव, जे की आमच्यापर्यंत आलेले होते. तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.